26 सर्व देशामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशामध्ये शेतकऱ्यांचा भारत व अमेरिकेचा झालेला करार याच्या विरोधात संप पुकारलेला आहे। हा जो करार झालेला आहे यामध्ये भारत देशातील सर्व शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या कराराच्या माध्यमातून करण्यात येत आहे व या करारातून जे काही शुल्कमुक्त तिकडून जे धान्य येणार आहे व धान्याच्या स्वरूपात जे काही माल येणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही व आता शेतकरी जो हवालदिल झालेला आहे हा शेतकरी मरणाच्या दारात तर पोहोचलेलाच आहे, पण हा तिरडीवर पोहोचवण्याचं काम हे इथं सरकार करत आहे। त्यामुळे हा भारत व अमेरिकेचा जो करार झालेला आहे हा तात्काळ रद्द करण्यात यावा, त्याकरिता महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने आज राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येत आहे व हा करार तात्काळ रद्द करण्यात यावा अशी विनंती करण्यात येत आहे। कारण सोयाबीन जरी इथं येणार नाही पण सोयाबीनचं तेल इथं येणार आहे, त्यामुळे तेलाचे भाव कमी झाले तर सोयाबीनचे भाव कमी होतील। त्याचबरोबर कापूस जो आहे कापूस आयात होईल, कापसाचे सुद्धा भाव इथं कमी होणार आहे। 6-6.5 हजाराच्यावर कापूस जाणार नाही। इथेनॉल जो आहे इथेनॉल जो येतो जो पेट्रोलमध्ये मिक्स होतो तो 45-46 रुपये लिटर इथं येणार आहे। त्यामुळे येथील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा जो ऊसाला जो भाव मिळतो त्या ऊसाला भाव इथेनॉलमुळे मिळतो हा 65-66 रुपयापर्यंत जातो, त्यामुळे ऊसाला सुद्धा भाव मिळणार नाही व अशा परिस्थितीत येथील शेतकरी हा मरणाच्या दारात पोहोचलेला आहे। मरणाच्या दारातून काढायचं असेल तर तात्काळ हा करार रद्द करण्यात यावा ही शासनाला विनंती करण्यात येत आहे व त्याच माध्यमातून महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने आज माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येत आहे। धन्यवाद।